नमस्कार मित्रहो, ओबीसी आरक्षण, न्यायालयीन लढा यातला तिढा, एम्पिरिकल डाटा आणि नेमकं प्रकरण काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला जितकं समजलं आहे तितकं आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे। मुळात एम्पिरिकल डाटा हा जो शब्द सातत्यानं आपण ऐकत आलेलो आहोत तो काय आहे हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडला असेल। हा कोण गोळा करतं, कसा गोळा केला जातो आणि मग तो कोण कोणाला दिला पाहिजे हे देखील जरा स्पष्ट झालं पाहिजे। राज्य सरकार म्हणतंय केंद्र आम्हाला एम्पिरिकल डाटा देत नाही, केंद्र सरकार म्हणतंय यात त्रुटी आहेत। तो नेमका काय आहे आणि का असा विलंब होतोय? का न्यायालयामध्ये ओबीसीचं आरक्षण टिकत नाहीये? का या ओबीसी आरक्षणाला न्यायालयातून सारखी स्थगिती मिळते आहे? कारण हा अध्यादेश जो थांबवला गेला आहे हा काही पहिला अध्यादेश नाही आहे। याआधी देखील अध्यादेश निघालाय आणि तो देखील न्यायालयाकडून रद्दबातल ठरवण्यात आलेला आहे। अध्यादेश रद्दबातल होतो आहे तर मग कायद्याच्या बाबतीतही असं होणार आहे का? नेमका दोष कोणाचा आणि कुठे आहे हे समजून घेतलं पाहिजे। एम्पिरिकल डाटा या शब्दाचा जरासा सोपा अर्थ मी तुम्हाला सांगतो। अनुभवजन्य आधारावर जी काही समकालीन माहिती आहे त्या समाजाची ती मिळवून घेणे आणि देणे असा तो विषय आहे। म्हणजे आज या समाजाची कोणत्याही ज्या समाजाचा एम्पिरिकल डाटा गोळा केला जातो त्याची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती काय आहे या संबंधीची ही माहिती असते। म्हणजे एखाद्या गावात, एखाद्या शहरात, जिल्ह्यात, विभागात, राज्यात अमुक एक जनसमुदाय राहतो, त्याची घरं कशी आहेत, त्यातली कोण नोकरीला लागलेली आहेत, किती शिकलेली आहेत, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे, राजकारणात त्यांची स्थिती काय आहे, ते कुठल्या स्थानावर आहेत, या सगळ्यांचा थेट जाऊन केलेला अभ्यास आणि त्याची माहिती म्हणजे एम्पिरिकल डाटा। आता हाच डेटा हवा आहे आणि तो न्यायालयासमोर सादर केला पाहिजे। आता हा डेटा का गोळा केला नाही, का दिला गेला नाही याबाबतची सातत्यानं विचारणा होते आहे। या सगळ्याच्या प्रश्नाची सुरुवात होते ती के कृष्णमूर्तीच्या केसपासून। 2010 साली के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं एक सूचना, एक आदेश दिलेला होता। त्यात असं म्हटलेलं होतं की भारतीय संविधानाच्या कलम 15(4) आणि 16(4) नुसार दिलं गेलेलं आरक्षण हा वेगळा विषय आहे आणि आता जे राजकीय आरक्षण हवं आहे तो वेगळा विषय आहे। भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यासाठी घटनात्मक आरक्षणाची तरतूद केलेली होती। आता हे आरक्षण का होतं? म्हणजे घटनेत समानतेचं तत्व आहे, तरीही हे आरक्षण का देण्यात आलं? तर एका विशिष्ट वर्गाला समाजातील अन्य पुढारलेल्या वर्गांसोबत आणण्यासाठीचा हा वेगळा आरक्षणाचा प्रयोग होता। ही आरक्षणाची पद्धत लागू केलेली होती। आता पुढे व्ही.पी. सिंगांच्या कालखंडामध्ये मंडल आयोग लागू झाल्यानंतर पुढे ओबीसीच्या आरक्षणाचा विषय देखील आला। नामाप्र, नागरिकाचा मागास प्रवर्ग ही राजकीय आरक्षणाची एक वेगळी बाब होती आणि अन्य आरक्षणांमध्ये शिक्षण, नोकरी या क्षेत्रामध्ये देखील ओबीसींसाठी आरक्षण लागू झालं। राज्यघटनेतील आरक्षण आणि मंडल आल्यानंतर लागू झालेलं आरक्षण या दोन्हीमध्ये हा मूलभूत फरक आहे। आता ओबीसींना मिळणारं जे आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये मिळतं आहे त्याविषयी कोणाचा आक्षेप असायचं कारण नाहीये, पण राजकीय आरक्षण जर त्यांना द्यायचं असेल जे 50% पुढे एक्सीड व्हायला नको आहे असं मत आहे, त्या आरक्षणासाठी ओबीसीचा हा एम्पिरिकल डाटा मिळणं आवश्यक आहे। आणि 2010 सालीच न्यायालयानं सूचना दिलेली होती की असा ओबीसीचा एम्पिरिकल डाटा करण्याचं काम सुरू करण्यात यावं। आता हे एकदा झालं होतं। यावरती त्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती ती म्हणजे यासाठी मागासवर्ग आयोगाची स्थापना करणे। एकदा का मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली की हा आयोग
या कामाला लागणार आहे. एम्पिरिकल डाटा गोळा करणं ही सोपी, साधी, सरळ आणि पटकन होणारी गोष्ट नाही आहे. त्यासाठीचा एक विशिष्ट काळ जावा लागेल, पैसे खर्चावे लागतील, यंत्रणा राबवावी लागेल आणि त्यातून ही माहिती मिळणार असते. आता याची सुरुवात करणं आवश्यक होतं, पण 2010 साली ती सुरुवात झाली नाही. पुढे 14 साली राज्यामध्ये सत्तांतर घडलं आणि या सत्तांतराच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा अध्यादेश काढण्यात आला. आता या अध्यादेशासोबत राज्यात राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली आणि एम्पिरिकल डाटा गोळा करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. एवढ्यावर हे काम चालू होतं. चालू असतानाच्या काळामध्येच राज्यात पुन्हा सत्तांतर घडलं आणि त्यानंतर हा मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली नाही आणि याच काळामध्ये पुन्हा एकदा हा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. आता हा प्रश्न ऐरणीवर येण्यासाठीची काही माहिती मला तुम्हाला सांगायची आहे. याचं कारण होतं विदर्भातल्या प्रमुख जिल्ह्यांमधल्या आरक्षणाची स्थिती. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये वाशिम, भंडारा, नागपूर, अकोला आणि गोंदिया या जिल्ह्यामधलं आरक्षण हे अतिरिक्त आरक्षण ठरू लागलेलं होतं. तर अतिरिक्त ठरणं म्हणजे काय ते देखील मी तुम्हाला सांगतो. समजा वाशिम जिल्ह्यामध्ये 52 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या. आता या 52 जागावरती 50% क्रायटेरिया ठरवायचा असेल तर साधारणतः 26 इतकी आरक्षित जागांची संख्या असायला हवी. 26च्या पुढे ते जायला नको. पण अनुसूचित जातींसाठी 11 जागा रिझर्व्ह झाल्या. एसटी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी 4 जागा रिझर्व्ह झाल्या आणि ओबीसी साठी 14 जागा रिझर्व्ह झाल्या. 14 अधिक 4 18 आणि 18 आणि 1 19 आणि 10 29 अशा 29 जागा या आरक्षित प्रवर्गासाठी गेल्या, ज्या 26 असायला हव्या. 29 पर्यंत गेल्या. 3 जागा अतिरिक्त आरक्षणात गेल्या आणि आरक्षणाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा वाढली, ती 5.76%. आता या 3 अतिरिक्त रिझर्वेशनमध्ये गेलेल्या जागा या कोणाच्या, तर या ओबीसीच्या असं ठरवण्यात येऊ लागलं. कारण तुम्हाला अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का लावता येत नाही. मग 14 जागा ज्या ओबीसीच्या अतिरिक्त झालेल्या आहेत ते जरा जास्तीच्या आहेत असं निष्कर्ष निघाला. भंडाऱ्यातही अशी स्थिती आहे. भंडाऱ्यामध्ये साधारणतः तुम्हाला कळेल की 52 जागा जिल्हा परिषदेच्या, तिथे पुन्हा 26 असायला हव्यात, पण 25 जागा निघाल्या, तिथे 1 जागा अतिरिक्त ठरली. अकोल्यामध्ये 53 जागा एकूण जिल्हा परिषदेच्या आहेत, आपण 54 पकडूया करण्यासाठी. 27 जागांचं आरक्षण असायला हवं, पण तिथेही 4 जागा अतिरिक्त ठरल्या. नागपूरमध्ये 58 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या, त्यापैकी जवळपास 29 जागांवरती आरक्षण असायला हवं, पण तिथे 25च झाल्या. 4 अतिरिक्त जागांवरती आरक्षण गेलं. 6.5% 60%च्या आसपास हे आरक्षण वाढलं. गोंदियामध्ये असंच झालंय. 53 जागा आहेत, तिथे 53 पैकी साधारणतः 25-26 जागांवरती 27 जागांवरती आरक्षण असायला हवं होतं. 26-27 तिथे जवळपास 3 जागा अतिरिक्त झाल्या, म्हणजे 30 जागांच्या आसपास आरक्षित जागा झाल्या. तिथेही 6.5% जागा अतिरिक्त आरक्षणामध्ये गेल्या. जसा भंडारा, गोंदिया, वाशिम, नागपूर या भागामध्ये वर्ग आरक्षणाची टक्केवारी वाढली, तशी धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात देखील हाच प्रॉब्लेम निर्माण झाला. कारण तिथे एसटींची संख्या लक्षणीय आहे. तिथे सुद्धा ओबीसींचं आरक्षण वाढलं आणि इथून वाढत्या आरक्षणाच्या बाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता विकास किशनराव गवळी या विरुद्ध महाराष्ट्र राज्य अशी ही केस मागच्या वर्षी चालली. आता यात मला तुम्हाला एक माहिती सांगायची आहे की त्याआधी 13/12/2019 न्यायालयामध्ये अशी सूचना देण्यात आलेली होती आणि ती सूचना होती की राज्य सरकारनं मागासवर्ग आयोग स्थापन करावा. 13/12/2019 महाराष्ट्र सरकारनं राज्य मागास आयोग स्थापन करावा, एम्पिरिकल डाटा गोळा करावा आणि त्याच्या आधारावर मागणी करावी आरक्षणाची, असं सांगण्यात आलं. पण 19च्या 12व्या महिन्यात म्हणजे 19 संपत असतानाच्या काळामध्ये 20 हे अख्खं वर्ष गेलं आणि 21ची आता पुन्हा 12 महिने संपत आलेली आहेत. या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्य मागासवर्गाची आयोगाची स्थापना झाली नाही ना डाटा गोळा करण्यासंबंधीची कारवाई झाली. आता ही कारवाई न होता राज्य सरकारनं पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला
आणि हा अध्यादेशाच्या आधारावर निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली. पुन्हा हा चॅलेंज झाला आणि न्यायालयानं हा अध्यादेशच रद्द ठरवला. आता न्यायालयाचा हा अध्यादेश रद्द ठरवण्याची कृती ही राज्य सरकारच्या सक्रियतेवर अवलंबून होती. राज्य सरकारने याबाबतची प्रोसेस जरी सुरू केली असती आणि न्यायालयात म्हटलं असतं की माय लॉर्ड, माननीय न्यायमूर्ती, आम्ही ही प्रक्रिया सुरू केलेली आहे, या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी दीर्घकालीन आहे, आमचं इतकं काम झालेलं आहे, आणखी काम बाकी आहे, तोपर्यंत असलेली व्यवस्था चालू ठेवण्यात यावी, तशी परवानगी आम्हाला द्यावी, तर न्यायालय कदाचित थांबलं असतं. पण अशी कोणतीही कृती न करता राज्य सरकारने थेट, म्हणजे आयोगाची स्थापना न करता, एम्पिरिकल डाटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू न करता, थेट यामध्ये अध्यादेश काढला आणि इथे खरीगोची झाली. मी तुम्हाला अजून जरा मागे पुन्हा एकदा विषयावर घेऊन जातो की राज्य सरकारनेच एम्पिरिकल डाटा का गोळा करावा, तो केंद्र सरकारला करता येत नाही का? तर के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये 2010 सालीच राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे की 15(4) आणि 16(4) यानुसार आरक्षण वेगळं आहे, राजकीय आरक्षण वेगळं आहे आणि राज्य सरकारने याबाबतचा डेटा गोळा करून तो मांडावा आणि त्याप्रमाणे आरक्षणाची मागणी करावी. म्हणजे ओबीसींची संख्या आपण 51-52% गृहीत धरली, 52% जरी गृहीत धरली तर 27%, म्हणजे गृहीत धरायचं नाहीये, 52% आहे हे सिद्ध करायचं आहे, तर 27% आरक्षणाचा विचार इथे करता येऊ शकेल असं कोर्टाचं म्हणणं आहे. आणि त्यात पुन्हा इम्पेरिकल डाटा हवाय. म्हणजे नोकरीतलं आरक्षण, शिक्षणातलं आरक्षण हा वेगळा विषय आहे, इथे थेट राजकीय आरक्षणाचा विषय आहे आणि ते राजकीय मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे असं कोर्टाने सांगितलं होतं. पण हे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून हा अध्यादेश रद्द झालेला आहे. आता जरा थोडंसं पुढे जाऊया. आणखी एक आक्षेप आहे की केंद्र सरकार एम्पिरिकल डाटा का देत नाही. खरं तर केंद्र सरकारने हा एम्पिरिकल डाटा द्यायला हवा, का देत नाही आहे? त्याचं उत्तर स्पष्ट आहे. केंद्र सरकारकडं 2009 ते 2014 या काळामध्ये जो एम्पिरिकल डाटा गोळा झाला त्या डाटामध्ये साधारणतः 8 कोटी चुका आहेत, 8 कोटी दोष आहेत. आणि असा दोष असलेला डाटा न्यायालयाच्या समोर मांडल्यावर न्यायालय केंद्र सरकारची कुठल्याही सरकारची अक्षरशः फाडेल. आता या 8 कोटी दोषांपैकी एकट्या महाराष्ट्राच्या डाटामध्ये 65 लाख दोष आहेत. आपण एकूण राज्यांची संख्या आणि त्यातली महाराष्ट्राची टक्केवारी जर बघितली, म्हणजे एकूण दोषांची जर महाराष्ट्राची टक्केवारी बघितली तर ती 25% वर जाते आहे. म्हणजे 8 कोटीचे 50% 4 कोटी झाले, 25% पकडलं तर 1 कोटी झाले, म्हणजे 25% आसपासचे दोष एकट्या महाराष्ट्राच्या डाटामध्ये आहेत. आता हे दोष दूर केल्याशिवाय हा डाटा राज्याला कोणासमोरही मांडण्यासाठी देता येणं शक्य नाही आणि केंद्र सरकारने असा दोषासहितचा डाटा देणं अशक्य आहे असं सांगितलंय. आता प्रश्न आहे, डाटा गोळा करण्याचं काम केंद्र सरकारचं आहे का? तर ते न्यायालयाने राज्य सरकारने गोळा करावा असं सांगितलंय. त्यातही केंद्राकडे असलेला डाटा हा दोषासहितचा आहे, तो 2009 ते 2014 या कालखंडातला आहे. 14 ते आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये असा डाटा गोळा झालेला नाहीये. आता केंद्राने आम्ही गोळा करणार नाही, ते राज्यांनी करायचं असेल तर करावं असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बिहारनं त्या कामाला सुरुवात केलेली आहे, बिहारमध्ये ही अडचण होईल म्हणून. मग 2019 पासून, त्याआधी राज्य मागास आयोगाची स्थापना झालेली होती 14 ते 19 या कालखंडामध्ये. ही स्थापना झाल्यानंतर पुढे काम थांबलं, सत्तांतर झालं. सत्तांतराच्या नंतर या 2 वर्षात ती प्रोसेस सुरू होणं अपेक्षित होतं. म्हणजे असं नाही आहे की ती प्रोसेस पूर्ण होणं अपेक्षित होतं, ती प्रोसेस सुरू होणं अपेक्षित होतं आणि ती प्रोसेस सुरू न होताच अध्यादेश काढला गेला. आणि म्हणूनच न्यायालयानं स्पष्टपणे बजावलं, स्पष्टपणे म्हणजे त्यातल्या न्यायालयाच्या आदेशामध्ये चॅप्टर 13 मध्ये 13च्या आधारावरच, म्हणजे पहिला जो चॅप्टर होता पहिल्या निकालातला, त्यात सांगितलेलं आहे की 1961च्या कायद्याच्या कलम 12(2)(c) नुसार साध्या भाषेत असं दिसून येतं की 27% जागा ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं सेट करणं आवश्यक आहे. त्यासोबतच स्थानिक संस्था
या ओळखण्यासाठी, त्यातला परिस्थिती ओळखण्यासाठी, क्वांटम ओळखण्यासाठी समकालीन अनुभवजन्य चौकशी झाली पाहिजे, एम्पिरिकल डाटा आला पाहिजे. असा डाटा राज्य सरकार करायला कोणतंही पाऊल उचलत नाही आणि म्हणूनच न्यायालयानं पुन्हा एकदा डाटा शिवायचा अध्यादेश रद्द करत ओबीसीच्या आरक्षणाच्या शिवायच्या जागेवर निवडणुका घ्या असा आदेश दिला आहे. आता येतोय माझ्या मुद्द्यावरती. हे सगळं सरकार का टाळतंय? का ओबीसीच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत? का ओबीसींना त्यांचा राजकीय अधिकार नाकारला जातोय? जे मंडलनी दिलं ते राज्यातलं सरकार का काढून घेत आहे? या प्रश्नाचं उत्तर एका वेगळ्याच धक्कादायक गोष्टीत मिळतं. जर आत्ता हा अध्यादेश रद्द झाला आहे तर ही सगळी प्रोसेस नव्यानं करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकाव्या लागतील. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका, या सगळ्याच निवडणुका लांबणीवर टाकाव्या लागतील. आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद यासारख्या महानगरपालिकांच्या निवडणुका तात्काळ घेणं आवश्यक आहे. एम्पिरिकल डाटा नाही म्हणून ओबीसीचं आरक्षण नाही, ओबीसीचं आरक्षण नाही म्हणून निवडणुका नाहीत, आणि निवडणुका नाहीत तर राज्यातल्या सत्ताधारी पक्षांना आपलं शक्तीपरीक्षण करण्याची गरज पडणार नाही. निवडणुकांच्या कचाट्यातून किंवा संभाव्य निकालाच्या जाचातून सुटण्यासाठी निवडणुकाच टाळण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणजे एखाद्या कुस्तीच्या फडात उतरणारा पैलवान अंगाला माती लागेल या भयानच कुस्तीचा फड सोडून पळून जातो, तसाच काहीसा प्रकार ओबीसी आरक्षणाचं निमित्त पुढे करून राज्य सरकार निवडणुका लांबवण्याची प्रक्रिया करतं आहे, अशी स्थिती आपल्याला दिसते. पण लक्षात घ्या, राज्य निवडणूक आयोग हा राज्याचा असतो, त्यांनी त्या निवडणुका घ्यायच्या असतात. केंद्रीय निवडणूक आयोग या निवडणुका घेत नाही. त्यामुळं या निवडणुका लांबवून आपली जाणारी इज्जत वाचविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतंय असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.